ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची घडामोड धाराशिवमध्ये एसीबीच्या कारवाईमुळे शिक्षकांचे पगार थकले। 40 कोटींचे पगार थकले। 309 शाळा महाविद्यालयांमधील 5000हून अधिक शिक्षकांचे पगार थकले आहेत। वेतन पथक अधीक्षक इम्रान खान पठाण लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते। पठाण यांचा मोबाईल एसीबीने ताब्यात घेतल्यानं पगारासाठीचा ओटीपी मिळत नसल्यानंच हे वेतन थकीत असल्याचं आता समोर येत आहे। जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक धाराशिव येथील मार्च 2026च्या संपूर्ण शाळांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पगारी थकलेल्या आहेत। शिक्षक आणि प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या पगारी थकले आहेत। कशामुळे पगारी थकले? मुळात 1 एप्रिल रोजी पेयुनिट अधीक्षक पठाण हे अँटी करप्शन मध्ये लाच घेताना अडकलेले आहेत। त्यामुळे त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला। त्यामुळे त्या ठिकाणी पुढील चार्ज जोपर्यंत फोन मिळणार नाही तोपर्यंत पगारी होणार नाहीत असं आम्हाला सांगण्यात आलं।